मित्रांनो, वयवारीची गणितं एक्स न वापरता फक्त गुणोत्तर पाहून सोडवता येतात का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, फरक आणि गुणाकार या तिन्ही प्रकारांच्या धमाकेदार ट्रिक्स पाहणार आहोत. स्वागत आहे तुमचं ब्लॅकबोर्ड द मॅथ मराठीमध्ये. चला तर मग, उचला तुमचा पेन आणि वही. सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आता आपल्याला पहिलं उदाहरण दिलंय, अ आणि ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास अचे आजचे वय किती? आता बघा, गुणोत्तर दिलंय 3:4 आणि वयाची बेरीज दिली 42 वर्ष. आता असं ज्यावेळेस दिलेलं असेल, त्यावेळेस सुरुवातीला काय करायचं? गुणोत्तराची बेरीज करायची. मग 3 अधिक 4 बरोबर 7. आता वयाच्या बेरजेला गुणोत्तराच्या बेरजेने भागाकार करायचा. मग 42 भागिले 7 बरोबर 6. 6 हे काय आलं आपलं? युनिट. आता अचे वय काढण्यासाठी या आलेल्या युनिटने अच्या वयाला गुणायचं. मग अ चे वय बरोबर 6 गुणिले 3 बरोबर 18. मग अचे आजचे वय किती आले आपले? 18 वर्ष. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण. आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 54 वर्ष असल्यास मुलीचे वय किती? पहा, गुणोत्तर दिलंय, वयाची बेरीज दिली. गुणोत्तर आणि वयाची बेरीज दिल्यावर काय करायचं? सुरुवातीला गुणोत्तराची बेरीज करून घ्यायची. 7 अधिक 2 बरोबर 9. मग वयाची एकूण बेरीज 54 वर्ष भागिले गुणोत्तराची बेरीज बरोबर किती आलं? 9 सक्क 54 6. मग हे आलं युनिट. मग या आलेल्या युनिटने मुलीच्या वयाला गुणायचं. मग 6 गुणिले मुलीचे आजचे वय किती आहे? 2. मग 2 बरोबर 6 दुने 12 वर्ष आले मुलीचे वय. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण दिलंय, राम आणि श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. गुणोत्तर किती दिलंय? 5:7. आजच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास श्यामचे वय रामपेक्षा किती वर्षाने जास्त आहे? चला तर मग गुणोत्तर आणि बेरीज दिलेली आहे. सुरुवातीला काय करणार आपण? गुणोत्तराची बेरीज. मग 5 अधिक 7 बरोबर 7 आणि 5 12. आता वयाची बेरीज 48 वर्ष. मग 48 भागिले गुणोत्तराची बेरीज बरोबर 12 चौक 48. युनिट किती आले आपले? 4. मग आलेल्या युनिटने दोघांची वय काढून घ्यायची. मग रामचे वय बरोबर 4 गुणिले 5 बरोबर 20. आता श्यामचे वय 4 गुणिले 7 7 चौक 28. आता आपल्याला विचारलंय काय? श्यामचे वय रामपेक्षा किती वर्षांनी जास्त आहे? मग श्यामच्या वयातून रामचे वय वजा करू आपण. मग 28 वजा 20 बरोबर 8 वर्ष. म्हणजे श्यामचे वय रामपेक्षा किती वर्षांनी जास्त आहे? 8 वर्षांनी. पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण, 3 मित्राच्या वयाचे गुणोत्तर 2:3 3:5 आहे. गुणोत्तर बघा. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे. सर्वात मोठ्या मित्राचे वय काढा.
बेरीज दिली आहे, गुणोत्तर दिलंय. आपण काय करणार? गुणोत्तराची बेरीज. मग 2 अधिक 3 अधिक 5 बरोबर 10. आता वयाची बेरीज भागिले गुणोत्तराची बेरीज. किती आलं उत्तर? 8. आता हे आले आपले युनिट. या युनिटनं सर्वात मोठ्या मित्राच्या वयाला गुणायचं. मग 8 गुणिले 5 बरोबर 40. सर्वात मोठ्या मित्राचे वय किती आले? 40 वर्ष. पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. पुढचं उदाहरण बघा. मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 दिले. आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष दिली. तर 5 वर्षानंतर आता 5 वर्षानंतर वडिलांचे वय किती असेल ते विचारले बघा. आता बेरीज दिली आहे, गुणोत्तर दिलंय. आपण काय करणार? गुणोत्तराची बेरीज. मग 1 अधिक 3 बरोबर 4. गुणोत्तराची बेरीज किती आली आपली? 4. वयाची बेरीज किती दिली? 60. 60 भागिले गुणोत्तराची बेरीज बरोबर. आता 4 एके 4 आणि 4 पंचे 20. युनिट किती आले आपले? 15. मग आता अगोदर मुलगा आणि वडिलांचे वय काढून घेऊ. मग मुलाचे वय युनिट गुणिले वय किती आले? 15 वर्ष. आता वडिलांचे वय 15 गुणिले 3. 15 त्रिक 45. आता आलेल्या वयामध्ये 5 वर्ष मिळवायचे. म्हणजे 5 वर्षानंतरचे वय मिळेल. मग 45 अधिक 5 बरोबर 50. 5 वर्षानंतर वडिलांचे वय किती होईल? 50. मग पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. गुणोत्तर दिलंय 5:3. त्यांच्या वयातील फरक. आता बघा इथं वयातील फरक दिलाय 12 वर्ष. तर अ चे वय किती? आता असं ज्यावेळेस गणित येईल, फरक दिलेला असेल आणि गुणोत्तर दिलेलं असेल, त्यावेळेस काय करायचं? गुणोत्तराची वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग गुणोत्तराची वजाबाकी 5 वजा 3 बरोबर 2. आता वयातील फरक 12 भागिले गुणोत्तराची वयाच्या गुणोत्तराची वजाबाकी 2. 12 भागिले 2 उत्तर किती आले? 6. आता हे आले युनिट. आता अ चे आजचे वय किती विचारलंय? मग अ चे आजचे वय काय आहे? 5 आहे ना, गुणोत्तरामध्ये दिलंय. तर आपण काय करणार? ह्या युनिटने 5 ला गुणणार. मग 6 गुणिले 5 बरोबर 30 वर्ष. चे आजचे वय किती आले? 30 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण. आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. आई मुलीपेक्षा 25 वर्षांनी मोठी असल्यास आजचे वय किती? बघा, आई मुलीपेक्षा 25 वर्षांनी मोठी असल्यास म्हणजेच काय? की मुलगी आणि आई यांच्या वयामधला तो फरक आहे आणि इथं गुणोत्तर दिलंय. अशा वेळेस आपण काय करणार? वयाच्या गुणोत्तराची वजाबाकी करणार. मग 7 वजा 2 बरोबर 5. आता वयातील फरक किती आहे? 25. 25 भागिले वयाच्या गुणोत्तराची वजाबाकी. युनिट किती आले? 5 25. 5 बरं. आता या आलेल्या युनिटने मुलीच्या वयाला गुणायचं. मग 5
गुणिले 2 बरोबर 10 वर्ष. मुलीचे आजचे वय किती आहे? 10 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 9:5 आहे. त्यांच्या वयामध्ये 16 वर्षाचे अंतर आहे. तर 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? बघा आता 8 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर विचारलंय आपल्याला, है ना? मग फरक दिलाय, गुणोत्तर दिलंय. आपण काय करणार? गुणोत्तराची वजाबाकी. मग 9 वजा 5 बरोबर 4. आता वयामधला फरक किती दिलाय? 16. मग 16 भागिले गुण गुणोत्तराची वजाबाकी बरोबर 4 चोक 16. 4 काय आलंय? युनिट. बरं. आता 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारले आपल्याला. म्हणून काय करायला लागेल? आजचे वय काढायला लागेल. मग पहिल्या भावाचं वय किती? तर 4 गुणिले 9 बरोबर 9 चोक 36 आणि दुसऱ्या भावाचं तर 4 गुणिले 5 बरोबर 4 पंचे 20. आता 8 वर्षानंतरचे गुणोत्तर विचारलं आपल्याला. मग याच्यात 8 अधिक करायला लागेल. मग 36 अधिक 8 बरोबर 44 वर्ष आणि दुसऱ्या भावाचं वय 20 अधिक 8 बरोबर 28 वर्ष. आता ह्यांचं गुणोत्तर विचारलंय. मग 44 भागिले 28 बरोबर भागाकार करा आता. बेदोन्ही 4, बेदोन्ही 4. बेएक बे, बेचोक 8. आता परत आणखी भाग जाईल. बेएक बे, बेएक बे आणि बेसाती 14. किती आलं गुणोत्तर? 11/7 म्हणजे 11/7. पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण. समीर आणि राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिलंय? 11/7 आहे. समीर राहुलपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती? आता गुणोत्तर दिलंय आणि समीर राहुलपेक्षा 8 वर्षांनी मोठा दिलाय. म्हणजे त्या दोघांमध्ये 8 वर्षाचा फरक आहे. तर फरक दिलाय, गुणोत्तर दिलंय. आपल्याला काय करायला लागेल? गुणोत वयाच्या गुणोत्तराची वजाबाकी. मग 11 वजा 7 बरोबर 4. आता वयातील फरक किती आहे? 8 वर्षाचा भागिले गुणोत्तराची वजाबाकी 4. उत्तर किती आलं? 4 दुने 8. 2. तर त्या दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे आता त्या दोघांचे वय काढायला लागणार. तर 2 गुणिले 11. 11 दोन्ही 22. हे कोणाचं वय झालं? हे झालं समीरचं वय. आता राहुलचे वय काढू आपण. मग 2 गुणिले 7. 7 दुने 14. आता हे कोणाचं वय झालं? राहुलचं. आता ह्या दोघांच्या वयाची बेरीज 4 आणि 2 6. 2 आणि 1 3. दोघांच्या वयाची बेरीज किती आली? 36 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण बघा. विराज आणि राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7. त्यांच्या वयातील फरक 21 वर्ष असल्यास विराजचे 5 वर्षापूर्वीचे वय किती होते? बघा, विराजचे 5 वर्षापूर्वीचे वय विचारले. पण वयातील फरक दिलाय आणि गुणोत्तर दिलंय. आपण काय करणार? वयाच्या गुणोत्तराची वजाबाकी करणार. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग 7 वजा 4 बरोबर 3. बरं. आता वयातील फरक दिलाय 21. मग 21 भागिले 3 बरोबर 3 21 7. हे काय आलं आपलं? युनिट. आता विराज आणि राजचे वय काढून घेऊ आपण. आता विराजचे आजचे वय. विराजचे
आजचे वय. आता 7 गुणिले 4, 7 चोक 28 आणि राजचे आजचे वय. बरोबर. तर 7 गुणिले 7 किती आलं उत्तर? 49. आता 5 वर्षापूर्वीचे विराजचे वय विचारलंय आपल्याला. म्हणजे आजच्या वयातून 5 वर्ष वजा करायची. मग 28 वजा 5 बरोबर 23 वर्षे, है ना? तर विराजचे आजचे वय किती आले? 23 वर्ष. मग पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण. आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 दिले. वयाचा गुणाकार 504 दिलाय. तर 5 वर्षानंतर मुलीचे वय किती? आता वयाचा गुणाकार दिलाय आणि गुणोत्तर दिलंय. आपण काय करणार? वयाच्या गुणोत्तराचा गुणाकार करणार. मग 7 गुणिले 2 बरोबर 7 दुनी 14. बरं. आता वयाचा गुणाकार दिलाय 504. 504 भागिले 14. मग किती येणार हे उत्तर? 36 है ना? 36. मग आता युनिट काढायचं आपल्याला. मग ह्या 36 चे वर्गमूळ काढायचे. मग वर्गमूळ काढा. मग वर्गमुळात 36 किती आलं उत्तर? 6. हे आपले युनिट आले आता. आता 5 वर्षानंतर मुलीचे वय. आता मुलीचे आजचे वय काढून घेऊ अगोदर. तर 6 गुणिले 2 बरोबर 6 दुने 12. हे मुलीचे आजचे वय आले. आता 5 वर्षानंतर मग ह्या 12 मध्ये अधिक 5 करायचे. मग 12 अधिक 5 बरोबर 17 वर्षानंतर सॉरी 17. तर मुलीचे 5 वर्षानंतरचे वय किती आले? 17. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 असून वयाचा गुणाकार 135 आहे. तर मोठ्या भावाचे वय काढा. सुरुवातीला काय करणार आपण? इथं वयाचा गुणाकार दिलाय. मग गुणोत्तराचा गुणाकार करणार. पहिली स्टेप काय? गुणाकार. 5 गुणिले 3 15. मग भागाकार भागाकार करा. मग 135 भागिले 15 किती येणार उत्तर? 9. आता या 9 चे वर्गमूळ काढायचे. मग वर्गमूळ काढा. वर्गमुळात 9 याचं किती आलं उत्तर? 3. मग आता मोठ्या भावाचे वय काढायचे. मग मोठ्या भावाचे वय बरोबर 3 गुणिले 5 बरोबर 15 वर्ष. मोठ्या भावाचे वय किती आले? 15. पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण. समीर आणि आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 दिलंय. वयाचा गुणाकार 216 असल्यास आनंदचे वय किती? तर वयाचा गुणाकार दिलाय, वयाचे गुणोत्तर दिले. सुरुवातीला काय करणार आपण? गुणाकार करून घ्यायचा. मग पहिली स्टेप गुणाकार. 2 गुणिले 3
बरोबर 6. नंतरच्या स्टेपला भागाकार करणार आपण. 216 भागिले 6. किती येणार उत्तर? 6 त्रिक 18. 3 राहिले आणि 6 36. 36. आता वर्गमूळ काढायचं. वर्गमुळात 36. किती आलं उत्तर? 6. असल्यास आनंदचे वय. आता आनंदचे वय काढायचे आपल्याला. आनंदचे वय बरोबर 6 गुणिले 3 बरोबर 18 वर्ष. आनंदचे आजचे वय काय? 18 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर बरोबर आहे. पती आणि पत्नी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. वयाचा गुणाकार 720 असल्यास पतीचे वय पत्नीपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे दोघांचे पण वय काढायला लागेल. आता वयाचा गुणाकार दिलाय, वयाचे गुणोत्तर दिले. पहिली स्टेप काय आपली? गुणाकार करा. वयाचा गुणाकार 5 गुणिले 4. 4 पंचे 20. आता काय करणार आपण? भागाकार. मग 720 भागिले 20. उत्तर किती येणार? 36. आता वर्गमूळ काढायचं. वर्गमुळात 36. 36चं वर्गमूळ किती? 6. बरं. आता पतीचे आणि पत्नीचे वय काढून घेऊ आपण. पतीचे वय बरोबर 6 गुणिले 5 बरोबर 30 वर्षे आणि पत्नीचे वय 6 गुणिले 4. 6 चोक 24. आता पतीच्या आणि पत्नीच्या वयाची वजाबाकी करायला लागेल. मग 30 वजा 24. उत्तर किती येणार आपलं? 6. म्हणजे पतीचे वय पत्नीच्या वयापेक्षा कितीने जास्त आहे? 6 वर्ष. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.